चितबुद्धी आणि माझा सादर दंडवत प्रणाम. आज आपण श्री क्षेत्र फलटण स्थानवंदन करणार आहोत. तर फलटण येथील श्री चक्रपाणी प्रभू चरणांकित पानपेखणे हे स्थानवंदन आपण करणार आहोत. माळवाबंदाची दक्षिण काशी अशी मान्यता असलेले फलटण येथे चक्रपाणी प्रभूंचा जन्म झाला आणि काही वर्ष इथेच चक्रपाणी प्रभूंनी राज्य केले. चला तर मग आपण स्थान बघू आणि सोबत इथला लीळाही श्रवण करू. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर पानपेखणे इथली लीळा आणि महात्म्य असं आहे की ढवळा नगरीच्या सिंघन राजाला सर्वांगी असलेला कोड पान फेकण्याच्या या तीर्थाने निवारण झाल्यानंतर सिंघन राजाने पान फेकण्याला वारव बांधून बारवाभोवती चारू बाजूने जमिनीमध्ये कलाकुसरीची दगडी पट्टीशाळा बांधली. दगडी गाभारा बांधून तेथे श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना केली. श्री चक्रपाणी प्रभू दररोज सकाळी बाणगंगा नदीवर स्नान करून आल्यावर इथली श्रीकृष्ण मूर्तीस फुले वाहत असत. ती मूर्ती सध्या या गाभाऱ्यात नाही. हा गाभारा श्री चक्रपाणी प्रभूंच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेला असून संपूर्ण नमस्कारी आहे. म्हणूनच आपण हा बाहेर उभे राहूनच नमस्कार करतो. तसेच या गाभाऱ्याची पाषाणी चौकट व उंबरा सुद्धा नमस्कारी आहे. आणि बाहेरील जो ओटा आहे, 2 स्तंभामधील ओट्याची लीळा की इथे श्री चक्रपाणी प्रभू दररोज दुपारच्या वेळेस ओटावर बसून गावातील महाजन मंडळींना शास्त्रार्थ निरूपण करीत असत. त्यांनी विचारलेल्या शंकांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान करीत. गाभाऱ्यातील श्रीकृष्ण मूर्तीस फुले वाहिल्यानंतर दोन्ही खांबामध्ये 10 प्रकार आसने करून बसत. इच्छित जनांचे मनोरथ पूर्ण करणे, ब्राह्मणांच्या मुलास भूतबाधेपासून मुक्त करणे, अद्वैत पंडितास निरुत्तर करणे, स्नेपनिकांना सामर्थ्यवादे खंडोनी निरुत्तर करणे, अशा बरेच लीला श्री चक्रपाणी प्रभूंनी इथे केल्या आहेत. त्यामुळे हे स्थान श्री चक्रपाणी प्रभूंच्या चरणस्पर्शाने पावन झालेलं आहे. आणि आणखी संबंध असा येतो की त्रेतायुगामध्ये दशरथी रामाला लागलेले स्त्री हत्येचे पातक श्री दत्तप्रभूंनी याच ठिकाणी रामाकरवी याच ठिकाणी भूमीमध्ये बाण मारून पाताळातील जड जमिनीवर आणले. त्यामध्ये श्री दत्तप्रभूंनी आपले श्रीचरण धुवून हे तीर्थ पावन केले. मग या तीर्थामध्ये दशरथी रामाने स्नान केल्यावर त्याचे स्त्री हत्येचे पातक नासले गेले. विराट राजाची मुलगी उत्तरा हिच्या विवाहासाठी श्रीकृष्ण महाराज सुभद्रा व अभिमन्यू यांना आपल्याबरोबर विराट नगरीला घेऊन जात असताना त्यांचा या ठिकाणी 1 रात्र मुक्काम होता. त्यामुळे श्रीकृष्ण महाराजांनी या तीर्थामध्ये श्रीकर प्रक्षालन केले. श्री चक्रपाणी प्रभू दररोज सकाळी श्रीकृष्ण मंदिरातून बाहेर जाताना पानपेखणे अवलोकन करीत आणि पर्वाच्या प्रसंगी पानपेखण्यामध्ये स्नान करीत. तर सिंघन राजाला सर्वांग असलेला कोड पानपेखण्याच्या तीर्थाने निवारण झाला, कारण की त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा संबंध या पानपेखण्याला झालेला आहे. श्री दत्तात्रय प्रभूच्या चरणाने स्पर्श झालेलं हे पानपेखण्याचं सर्व तीर्थ म्हणून मान्यता आहे. तर त्रेत, द्वापर आणि कली म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज, श्री दत्तात्रय प्रभू आणि श्री चक्रपाणी प्रभू द्वारावतीकार
या तिन्ही अवतारांचा संबंध या स्थानाला, या पाणपेकण्याला झालेला आहे. त्यामुळे हे स्थान अत्यंत पावन असं आहे. तर हा जो घोडा दिसतोय याच्या मागेची जी लीळा आहे त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण हा घोडा का आहे आणि फलटणला जी घोड्याची यात्रा भरते ती का भरते ते आपण बघू. आणि जर तुम्हाला माहिती असेल घोड्याची यात्रा का भरते त्यामागची लीळा तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. दंडवत प्रणाम.